श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंसाठी या दिवशी व्रत करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात, त्यामुळे एकादशीचे व्रत वर्षातून 24 दिवस पाळले जाते. सध्या श्रावण महिना चालू आहे. या काळात येणारी एकादशी अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. अजा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात अजा एकादशीचे व्रत केव्हा केले जाईल हे आता आपण जाणून घेऊया. अजा एकादशी ही तिथी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1:19 सुरू होईल आणि 29 ऑगस्ट रोजी पहाटे 1:37 समाप्त होईल. त्यामुळे या एकादशीचे व्रत 29 ऑगस्टलाच वैध असेल, कारण धार्मिक शास्त्रात फक्त उदय तिथीच योग्य मानली जाते. या एकादशीसोबतच 29 ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योगही आहे. त्यामुळे अजा एकादशीचा उपवास भक्तांसाठी अत्यंत शुभ आहे. अजा एकादशीची पूजा पद्धत. अजा एकादशीच्या पूर्वसंध्येला हलके आणि सात्विक अन्न खावे, जेणेकरून उपवासाच्या दिवशी तुम्ही सक्रिय राहू शकाल. अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, ध्यान करावे आणि पूजास्थानाची स्वच्छता करावी. यानंतर पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावावा. यानंतर पूजेत देवाला फळ, फुले, चंदन इत्यादी अर्पण करावे. या दिवशी विष्णू पूजेच्या वेळी आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा किंवा 108 वेळा जप करू शकता. यानंतर सकाळची पूजा संपवून आपण संपूर्ण दिवस उपवास करावा. उपवासादरम्यान आपण 1 किंवा 2दा फळे खाऊ शकता. यानंतर रात्रीच्या वेळीही याच पद्धतीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला व्रत सोडणे शुभ मानले जाते. एकादशीचे व्रत सोडताना हे लक्षात ठेवा, प्रत्येक एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला सोडणे योग्य मानले जाते. 30 ऑगस्ट रोजी अजा एकादशी साजरी होणार आहे. पारणापूर्वी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यानंतर आवळा, खीर वगैरे खाऊन उपवास सोडू शकता. अजा एकादशीच्या दिवशी ही खबरदारी घ्या. जर तुम्ही अजा एकादशीचे व्रत करणार असाल तर 1 दिवस अगोदर तामसिक अन्न व धान्य सेवन करणे बंद करावे. व्रत करताना मन शांत ठेवून भगवंताच्या स्मरणात गुंतले पाहिजे. या दिवशी कोणाशीही वाईट बोलणे टाळा. त्याचप्रमाणे दिवसा झोपू नका. पुराणानुसार एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिर यांना सांगितले होते. या व्रताचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले आहे की जो अजा एकादशीचा उपवास करतो तो अश्वमेध यज्ञ करण्याइतकेच पुण्य मिळवण्याचा पात्र आहे. मृत्यूनंतर त्याला विष्णू लोकामध्ये स्थान मिळते. तर त्याची कथा अशी की सत्ययुगात सूर्यवंशी चक्रवर्ती हरिश्चंद्र हे एक महान सत्य बोलणारे राजा होते आणि त्यांच्या सत्य बोलण्यासाठीच ते प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी आपला शब्द दिला आणि त्या शब्दासाठी त्यांनी आपले संपूर्ण राज्य राजऋषी विश्वामित्रांना दान केले. इतकेच नाही तर त्यांनी आपली पत्नी आणि मुलगाच नव्हे तर स्वतःलाही चांडालाला गुलाम म्हणून विकले. त्यामुळे त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले, पण ते सत्यापासून विचलित झाले नाही. मग एके दिवशी त्यांची भेट ऋषी गौतमांसोबत झाली. तेव्हा ऋषी गौतम यांना या समस्येवर उपाय विचारला. ऋषींनी त्यांना अजा एकादशीचा महिमा सांगितला आणि हे व्रत करण्यास सांगितले. राजा हरिश्चंद्राने आपल्या क्षमतेनुसार हे व्रत पाळले. त्यामुळे त्यांना त्यांचे हरवलेले राज्य
परत तर मिळालेच, पण कुटुंबासह सर्व प्रकारचे सुख उपभोगून ते शेवटी भगवंताच्या परमधामात पोहोचले. अजा एकादशी व्रताच्या प्रभावामुळे त्यांची सर्व पापे नष्ट झाली. हरवलेले राज्य आणि कुटुंबही परत मिळाले. अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, शिवाय शरीर, मन आणि विचारामध्ये शुद्धता येते. जर तुम्ही काही विशेष मंत्राचा एकत्रितपणे जप केला तर अजा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो, आपणा सर्वांना हे माहीत आहे की एकादशी ही तिथी विष्णूंना समर्पित आहे. तर माता लक्ष्मी या विष्णूंच्या पत्नी आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीही असतातच. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मींची सुद्धा जितकी जास्त सेवा करणार आहेत तितकंच ते तुम्हाला फळ देणार आहे. तर मित्रांनो, ही झाली अजा एकादशीची माहिती. तर शास्त्रामध्ये अजा एकादशीला काय करावे आणि काय करू नये याविषयीची ही माहिती सांगितलेली आहे. तर आपण पाहूया की या एकादशीला काय करावे. या एकादशीचे व्रत विधीनुसार करावे. त्याचप्रमाणे या व्रताचे सर्व जे काही नियम आहेत ते सर्व पाळूनच हे व्रत करावे. जर तुम्हाला या व्रताचे सर्व नियम पाळून हे व्रत करणे जमत नसेल तर ते करू नये, नाहीतर याने दोष लागतात. या दिवशी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या. या दिवशी नैवेद्यामध्ये अवश्य तुळशी पत्राचा समावेश करावा, कारण विष्णू पूजेमध्ये तुळशीला अत्यंत प्रिय मानले जाते. या दिवशी गरजूंना दान अवश्य करावे, कारण असे करणे शुभ मानले जाते व या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. पूजेपूर्वी देवघराची आणि घराची योग्य ती स्वच्छता करा. त्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन पूजेचे संपूर्ण फळ मिळते. त्याचप्रमाणे या अजा एकादशीला काय करू नये हे आता आपण पाहूया. या दिवशी तांदळाचे सेवन वर्ज्य मानले जाते. या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन करू नये. या दिवशी तामसिक आहार घेणे देखील टाळावे. व्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका, तर एक दिवस अगोदरच तोडून ठेवावी. व्रताच्या दिवशी सकाळी पूजा अर्चा करून झोपणे टाळावे. व्रताच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. त्याचप्रमाणे वृद्ध आणि महिलांचा अपमान सुद्धा करू नये. त्याचप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळावा आणि निसर्गाची हानी सुद्धा या दिवशी करू नये. तर मित्रांनो, अशी ही अजा एकादशी विषयीची संपूर्ण माहिती, शुभ मुहूर्त, तसेच या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात व या दिवशी काय करावे, काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.